सोशल मीडियावरून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांनी पर्दाफाश केल्याची बातमी समोर येते। 200 कोटींचा घोटाळा या ठिकाणी पोलिसांनी समोर आणलेला आहे। दरम्यान मॅट्रिमोनियल साइट्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याचा हा प्रकार घडलेला आहे। सामान्य लोकांशी मैत्री करून त्यांच्याशी संपर्क साधून मैत्रीपूर्ण संबंध तयार करून त्यांचा विश्वास संपादन करून लोकांची फसवणूक केल्याचा हा प्रकार घडलेला आहे। यामध्ये सोन्याच्या व्यापारात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मीरा भाईंदर आणि वसई विरार गुन्हे शाखेने पर्दाफाश केलेला आहे। या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि याबद्दलचा पुढील तपास देखील सुरू आहे। दरम्यान 200 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा फसवणूक केल्याचा प्रकार घडलेला आहे आणि याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे। याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती आणि यानंतर पोलिसांनी यावर कारवाई करायला देखील सुरुवात केली होती। शिवसाई रेसिडेन्सी लॉन्जिंग अँड बोर्डिंगवर पोलिसांनी छापा टाकला आणि या ठिकाणी काही तरुण बेकायदेशीर पद्धतीने ऑनलाईन घोटाळ्याचे पैसे स्वतःच्या आणि इतरांच्या खात्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं पोलिसांना आढळून आलं। याआधी बापाने येथून सुरुवातीला 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई देखील करायला सुरुवात केली होती, गुन्हा दाखल केला होता। हे आरोपी पीडित व्यक्तींशी विवाहित संकेतस्थळांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन करत होते। त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध तयार करून त्यांना बनावट ट्रेडिंगच्या वेबसाईट्स पाठवून लोकांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडत होते आणि त्यातूनच हा सर्व प्रकार समोर आलाय। त्यामुळे पोलिसांनी आता नागरिकांना आवाहन केलंय की अशा प्रकारच्या वेबसाईटपासून अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहा आणि अशा प्रकारची कोणतीही लिंक जर तुम्हाला आली, कोणी अशी ऑफर जर दिली तर अशा प्रकारची बातमी आधी पोलिसांना येऊन सांगण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना दिलेलं आहे।